बघा मैत्रिणींनो, हे आहेत माझे झाडं. पण आज सकाळी मी उठले तर माझी ही ॲलोवेरा आहे खूप छान आली होती. आणि कुणी असं केलं आहे काय माहिती, माझ्या झाडाची सर्व ॲलोवेराची अशी पानं खोडून टाकले आहेत, तोडून टाकले आहेत. अक्षरशः मी आज सकाळी बघितलं तर मला एकदम असं रडायला आलं हे बघून. असं कोणीही कुणासोबत नाही केलं पाहिजे. मी माझ्या स्वतःपेक्षा जास्त माझ्या झाडांना जीव लावित आहे आणि हे लोक असे मुद्दामून करत आहेत. बघा, ज्यांना कोणी केलं आहे त्यांना हे व्हिडिओ बघितल्यावर त्यांच्या नक्की लक्षात येईल की एक वेदना काय असतात. आणि जसं की आपल्या मुलाला जर आईनं मारलं तर तिला त्याचं काय दुःख होतंय हे ती आईच समजू शकते. तसं आज मला असं वाटत आहे की माझ्या जीवाला खूप त्रास झाला आहे. माझ्या झाडाचं खूप तोडमोड करून वाटोळं केलेलं आहे. का असं करीत असते लोक काय माहिती. बघा, सर्व माझं असं एकदम असं खोडून तोडून टाकले आहेत. हे झाड बघा कसं कसं झालं आहे. एकदम असे पानं सुद्धा असं वाटत आहे की शरीरामधून त्याच्या काहीतरी काढून घेतलं आहे. असं ते एकदम असं आपल्याला कसं त्रास झाल्यानंतर आपण एकदम असं शांत होऊन जातात, तसं ते पण आज शांतपणे हे झालं आहे. हे आज एवढे मोठे पानं आहेत हे असे केले आहेत. नेमकं का कुणी केलं असेल, काय कशामुळे केलं असेल हेच मला समजत नाही. बघा माझे झाड, असं जर झालं तर माणसाची इच्छा पण होत नाही काही करण्याची. माझ्यासोबत पण तसंच होत आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही माझ्या झाडांसोबत हे असं काही नाही काही घडतच आहे. कधी कोणी झाडच काढून नेत आहे, तर कधी कोणी अशी तोडमोड करून जात आहे. ज्यांना एवढा त्रास होत असेल तर त्यांना स्वतःच्या जीवाला मारून तोडून घ्यायला पाहिजे ना. आज खरंच अक्षरशः मला रडायला येत आहे. एवढं मला असं रोज या झाडांकडे बघून एक नवी दिशा असं काहीतरी मिळत आहे असं वाटत होतं. आज मला खूप त्रास होत आहे. मी सांगू नाही शकत आज मला किती त्रास होत आहे ते.